मित्रांनो नमस्कार. मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणामध्ये या घटनेबाबत अनेक आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जाते. या मालवणच्या घटनेआडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जातो की काय असं आता वाटू लागलंय. मी उगाचच आपणाशी काही बाही बोलत नाहीये. का असं वाटतंय याचाही तळाशी आणि मुळाशी जाण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील दोन बड्या राजकीय नेत्यांचं विधान हे समोर आलेलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल महाराष्ट्र हा अस्वस्थतेच्या हिंदोळ्यावर आजही डोलकावे घेत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे तरंग उमटलेले आहेत, किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि एकूणच सामाजिक जीवनामध्ये जी प्रचंड अस्वस्थता आणि घालमेल तयार झालेली आहेत, ती आपण दुर्लक्षून चालणार नाहीये. उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचं विधान एक 2 दिवसापूर्वी समोर आले. एखाद्या लहानशा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर त्या गावामध्ये दंगल घडते, परंतु मालवण सारख्या एका समुद्रकिनारी असलेल्या मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर, तो पुतळा उद्ध्वस्त झाल्यानंतर, तो कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दंगली का झालेल्या नाहीत, दंगली ह्या झाल्या पाहिजेत असं वादग्रस्त व भडकाऊ विधान चंद्रकांत खैरेंनी करून एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्या भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न हा खैरेंनी केलेला आहे. खैरेंचं हे विधान मुळात संतापजनक तर आहेतच, परंतु महाराष्ट्रातील युवकांना, महाराष्ट्रातील तरुणांना दंगलीसाठी प्रोत्साहित करण्यासारखं आणि दंगलीला उद्युक्त करण्यासारखं विधान हे खैरेंचं या ठिकाणी आहेत. खैरेंच्या विधानातील सत्यता ही निश्चितपणाने जाणवते. ती जाणवत असताना प्रकाश आंबेडकरांच्या विधानाचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर हा तर केला गेला नाही ना, असं प्रकाश आंबेडकरांचं विधान हे समोर आलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर पुढे असे म्हणतात, धातूचा पुतळा एवढ्या लवकर जीर्ण होणं शक्य नसल्याने मालवण मधील पुतळा पडला की पाडला यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं असण्याची शक्यता आणि तसा संशय हा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलाय. या संपूर्ण घटनेची गृह खाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सखोल अशी चौकशी करून जनतेच्या मनातील संशय दूर करावा. नाहीतर राजकारणी मंडळी प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत, प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत च्या तोंडावर महापुरुषांच्या पुतळ्याचा गैरवापर केल्याशिवाय राहणार नाहीत, त्याचं राजकीय भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि महाराजांच्या पुतळ्याच्या आडून चंद्रकांत खैरेंनी केलेले हे जे विधान आहे, दंगलीबाबतचं विधान, हे दंगलीबाबतचं विधान खैरेंनी केलं असताना उद्धव ठाकरे गटाला पर्यायाने चंद्रकांत खैरेंना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत की काय, किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अस्थिरता निर्माण करायची आहेत की काय, असा सवाल जर कोणी उपस्थित केला तर तुम्ही त्यांना ठाकरे द्वेषी म्हणून मोकळे व्हाल. पण असल्या प्रक्षोभक आणि वादग्रस्त खैरेंच्या विधानामुळे त्यातील असलेली वास्तवता ही दडपता येणार नाहीये. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ताशी 180 किलोमीटरच्या वाऱ्यापुढे टिकाव धरू शकतो. मग मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील पुतळा, छत्रपतींचा पुतळा हा तग का धरू शकत नाहीये?
असा खरा जाब हा वास्तविक चंद्रकांत खैरेंनी महाराष्ट्र सरकारला विचारण्याची गरज असताना महाराष्ट्रामध्ये दंगली का घडत नाही, दंगली झाल्या पाहिजे असं चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा सरळ सरळ प्रयत्न हा चंद्रकांत खैरेंनी या ठिकाणी केलेला दिसतोय. वास्तविक मालवणच्या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये उमटलेले असताना देखील त्याचा निषेध हा देखील रस्त्यावर झालेला आहे. प्रतिकात्मक पुतळे जाळणे, निषेध करणे, जोडेमारे आंदोलन करणे हे संपूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहेत. त्यावर कुठलाही आक्षेप असण्याचं कारण नाहीये. परंतु खैरेंच्या या असल्या प्रक्षोभक विधानातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली महाराष्ट्राला राज्यकर्ते मंडळी आणि विरोधी पक्षातील मंडळी ही महाराष्ट्राला का म्हणून वेठीस धरत आहेत, विशेषतः चंद्रकांत खैरे का म्हणून वेठीस धरत आहेत, याचं भान हे कुठेतरी ठेवलं गेलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने खैरेंनी ते भान ठेवलं नाहीये. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल ते बोलण्याचा मुक्त परवाना नाहीये. स्वातंत्र्य हे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे. हे महाराष्ट्रातील सर्वच सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आत्मसात केलं तर त्यातून महाराष्ट्राचं नक्कीच भलं होईल. मालवणच्या व बदलापुरातील घटनेने मराठी मनाचा उद्रेक तीव्र झाला. हा समस्त मराठी जनाचा हुंदका आणि आक्रोश होता. परंतु या घटनेचं गांभीर्य ओळखून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली विधानं करताना शब्द हे जपून वापरायला पाहिजे. मालवणमधील घडलेल्या दुर्घटनेचा संबंध सरळ सरळ निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हे देखील वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. ते मात्र या ठिकाणी अजिबात योग्य देखील नाहीये. एकूणच सर्व गोष्टीचा आपण आढावा घेतला तर एक गोष्ट स्पष्टपणाने जाणवते, सत्ताधारी काळात सत्ताधारी कसे वागतात तसेच विरोधी बाकावर असताना विरोधी पक्ष कसा वागतो यावर महाराष्ट्रातील समस्त जनतेचं बारीक लक्ष असतं आणि तो योग्य वेळी तो त्याचा वापर हा करत असतो. सत्ताधारी पक्षांची असलेली वर्तणूक आणि विरोधी पक्षांची असलेली वर्तणूक या वर्तणुकीची आणि भूमिकेशी सुसंगत अशी जीवन प्रणाली ही राजकीय पक्षांनी आत्मसात केली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रातील जनता विरोधी पक्षाचं आणि सत्ताधारी पक्षांचं राजकीय भवितव्य हे पुढच्या निवडणुकीत ठरवत असतं. आग जशी आपल्याला ऊब देते तीच आग आपल्याला गिळून टाकते आणि तीच आग आपल्याला भस्मसात करते, तीच आग आपली राखरांगोळी करते. यामध्ये दोष हा आगीचा नसतो तर दोष हा आपला असतो, हे या ठिकाणी विसरता येणार नाहीये. महाराष्ट्रामध्ये दंगली का झाल्या नाहीत असा प्रश्न खैरेंनी विचारण्याऐवजी त्यांनी एक गोष्ट आपल्या अंतःकरणावरच्या काळजावर कोरून ठेवली पाहिजे. जगामध्ये सर्वात सामर्थ्यवान जर काय असेल तर सर्वात सामर्थ्यवान हे शब्द आहेत आणि सर्वात सामर्थ्यवान हे जीभ देखील आहेत. दंगलीच्या आगीमध्ये जळते ती सामान्य माणसाची भाकरी, ज्या भाकरीला कुठलाच रंग नसतो, फक्त पोटाची आग विझवणे हाच तिचा धर्म असतो. तेव्हा चंद्रकांत खैरेजी, तुम्ही तुमच्या राजकीय लाभासाठी महाराष्ट्राच्या मातीत दंगल घडवण्याचा विषारी अजेंडा हा वापरू नका. पुतळा जमीनदोस्त कसा झाला आणि का झाला
यातील दोषी कोण आहेत, राज्यकर्ते मंडळी कोणाला पाठीशी घालत आहेत, राज्यकर्त्या पक्षाची भूमिका किती संशयास्पद आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणामध्ये संपूर्णपणे समजले देखील आहेत. उद्या यातील जबाबदार असणाऱ्याला जनता ज्या पद्धतीने पुतळा जमीनदोस्त झाला त्याच पद्धतीने संबंधित यंत्रणेला आणि संबंधित यंत्रणेच्या कर्त्या धर्त्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातील जनता जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाहीये, हे या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घ्या. आणि चंद्रकांत खैरेजी, एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्या, माचीस पेटीतील काडीला डोकं नसतं पण मेंदू मात्र नसतो. हेच डोकं आग लावण्याचं, दंगली करण्याचं काम करत असतो. महाराष्ट्र आता तुमच्या राजकीय वळूंच्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. तुम्ही असले विनाकारण दंगलीचे विधान करून तुमच्यातील असलेल्या मूर्खपणाचं उदात्तीकरण महाराष्ट्राला करू नका. महाराष्ट्र पेटवणं म्हणजे इतकं सोपं नाहीये. महाराष्ट्र पेटवणं म्हणजे उदबत्ती पेटवण्या इतकं आता सोपं राहिलेलं नाहीये. महाराष्ट्रातील जनता आता समंजस झालेली आहेत. याचं भान हे राज्यकर्त्या पक्षांनी, विरोधी पक्षांनी आणि विशेषतः काल परवा विधान केलेल्या चंद्रकांत खैरेंनी लक्षात घ्यावं. त्यातच चंद्रकांत खैरेंचं आणि महाराष्ट्राचं हित हे दडलेलं आहे. या असल्या दंगलीची विधान करून या दंगलीमध्ये उद्ध्वस्त होतो तो सामान्य माणूस आणि सामान्य माणसाची रोजीरोटी आणि सामान्य माणसाची भाकरी, हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा. आज एवढेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.